पालक पुऱ्या. पालक अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला आपण असं बारीक छान कट करायचं आहे. एकदम बारीक कट करायचा आहे. आपण कट केलेला पालक ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे आपल्याला. आपण पालक शिजून झाला आहे. आपण पालकला मिक्सरच्या जारमध्ये टाकला आहे. आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. त्याची प्युरी करून घ्यायची आहे. आपण घेतली आहे हिरवी मिरची, लसण, जिरी. आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ. लसण, हिरवी मिरची आणि जिरी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये घेतला आहे 1 वाटी बेसन पीठ आणि त्याच्यानंतर आपण घेतोय 2 वाट्या गव्हाचं पीठ. आपण त्याच्यामध्ये टाकतोय तीळ, कोथिंबीर, बारीक केलेली हिरवी मिरची, लसण, जिरे. आपण त्याच्यामध्ये टाकतोय थोडंसं लाल तिखट. आपण त्याच्यामध्ये टाकतोय थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आणि आपण जी बारीक केली होती पालकची प्युरी आपण त्याला आता चांगलं मळून घेत आहोत. अगोदर त्या प्युरीमध्येच मिक्स करून घ्यायचं. नंतर जो आपण पालक उकडला होता, जे त्याचं पाणी राहिलं होतं तेच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जे थोडंसं लागेल पाणी, ते पाणी जास्त लागत नाही कारण पालकची प्युरी केलेली असते. आपण हे त्याच्यामध्ये राहिलेलं पाणी ॲड करत आहोत. आपला उंडा मळत आला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून उंडा सेट करून 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. आपण आता पुऱ्या लाटून घेऊ. आपण आता ह्या वाटीच्या साह्याने पुऱ्या कट करू. ह्या आपल्या पुऱ्या रेडी. तेल गरम झालंय की कसं आपण थोडंसं पीठ टाकून बघू. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये टाकू आपण आता पुरी. कमी गॅसवर तळून घ्यायची आहे. बघा कशी टमफुली आहे पुरी. अशा आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. खायला रेडी आपल्या दही तडका आणि पुऱ्या, पालकच्या पुऱ्या. खायला रेडी आपल्याला पालक पुऱ्या आणि दही तडका. तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता आणि दही तडक्यासोबत पण खाऊ शकता आणि सॉससोबत पण खाऊ शकता.